ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर पैसे कमवायचे असेल तर जुन्या ज्या पद्धती आहेत जसे की कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर, प्राइस ॲक्शन या सगळ्या गोष्टीने जर मार्केटमध्ये पैसा बनत असता तर आतापर्यंत बनला असता। तर तुम्हाला ऑप्शनमध्ये पैसे कमवायचे तर त्यासाठी तुमच्याकडे डाटा असणं महत्त्वाचा असतो, जो की सेलरच्या प्रॉस्पेक्टिव्हनी आपण बाईंगमध्ये खूप छान पद्धतीने काम करू शकतो। तर ते कसं, चला चार्टवरती बघूयात। आपण बघू शकतो की जवळपास 81,500 वरती भरपूर साऱ्या लोकांनी पुट शॉर्ट केलेला होता आणि आणि त्याचबरोबर प्रिव्हियस बाईंग झोन पण होता। म्हणजेच काय की इकडनं मागच्या वेळेस जे काही सेलर लोकांनी आहेत इकडनं पण पुट शॉर्ट केलेले होते मागच्या वेळेस पण, आणि आज पण पुन्हा एकदा त्याच लेवलपासून इकडं पुट शॉर्ट झालेले आपल्याला दिसत आहेत। आणि सेम आज परत एकदा आपल्याला जो काही कॉल आहे 81,600चा जो काही कॉल आहे, तर या कॉलमध्ये आपल्याला बघायला मिळालं की मार्केट आज जवळपास गॅप डाऊन होतं, खाली आलं आणि खाली आल्यानंतर जो काही प्रिव्हियस त्याचा सपोर्ट आहे त्या सपोर्टवरती आपल्याला प्रॉपर पद्धतीने आपला एक सेटअप बनवला। डोजीनंतर आपण एंट्री केली, अगदी 10 पॉईंटचा एसेल, सेन्सेक्समध्ये 10 पॉईंटचा एसेल येतो, हेच मान्य होत नाही भरपूर साऱ्या लोकांना, पण इथं बघू शकता तुम्ही की 81,600चा कॉल आहे आणि याच्यामध्ये अगदी 10 पॉईंटच्या रिस्कवरती जवळपास 130 पॉईंट आपल्याला मिळालेला आहे, फक्त आणि फक्त डाटाबेस ट्रेडिंगमुळे। जर तुम्हाला ऑप्शनमध्ये पैसे कमवायचे तर फक्त आणि फक्त तुम्ही डाटाबेस ट्रेडिंग करूनच पैसे कमवू शकता, ना की कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर हे सगळे तुम्हाला लेट एंट्री देतात आणि त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकत नाही। धन्यवाद।